दरवर्षी श्रावणामध्ये महाराष्ट्रातल्या एका ठिकाणी 7 दिवसांचा एक सोहळा असतो। लाखो भाविक त्यासाठी जमतात आणि विठू नामाचा गजर करतात। प्रत्येक दिवशी जेवायला इथे लांबच्या लांब पंक्ती बसतात। मेगा किचनची व्यवस्था असते आणि ट्रँकरनं गरमागरम आमटी पंक्तीमध्ये आणून मग बादल्यातून वाढली जाते। तसंच भाकरींनी भरलेल्या ट्रॉलीज सुद्धा असतात की ज्या दर दिवशी ठरलेल्या गावातून आणल्या जातात आणि अशा पद्धतीनं लाखो लोकांना अन्नदान केलं जातं। ही आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक परंपरा। कशी आहे ही 179 वर्षांचा वारसा असलेली परंपरा। ती सुरू केलेले गंगागिरी महाराज कोण होते, अजूनही त्यांच्या मठानं ही परंपरा कशी सुरू ठेवली आहे आणि गिनीज बुक मध्ये एकाच वेळी इतकं अन्नदान होणारं रेकॉर्ड केलेल्या या सप्ताहाचं नियोजन कसं केलं जातं हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतायत लगावत। 19व्या-20व्या शतकामध्ये म्हणजेच 1850च्या आसपास अहिल्यानगर भागात एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व होऊन गेलं। त्यांचं नाव होतं गंगागिरी महाराज। त्यांचं गाव संभाजीनगर जिल्ह्यातलं कापूसवाड गाव। विरक्ती पत्करून ते अध्यात्म मार्गाला लागले आणि वारकरी विचारांचा त्यांनी पुरस्कार केला। नामस्मरण आणि अन्नदानाचं महत्त्व लोकांमध्ये रुजवलं। हळूहळू संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरच्या भागामध्ये त्यांना मानणारा वर्ग तयार झाला। प्रामुख्याने कोपरगाव, श्रीरामपूर आणि वैजापूर भागात त्यांचा भक्त परिवार मोठा होता। देवाचा अवतार म्हणून लोक त्यांच्याकडे पाहायचे। त्यांनी 1848ला या भागामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली। वर्षातून एकदा 7 दिवस सर्वांना एकत्र आणायचं, देवाचं नामस्मरण करायचं आणि जातपात विसरून सहभोजन करायचा त्यांचा उद्देश होता। आजही म्हणजेच 179 वर्षांनंतरही ही परंपरा पाळली जाते। दरवर्षी श्रावणामध्ये हा सप्ताह असतो। गंगागिरी महाराजांनी श्रीरामपूर तालुक्यामध्ये सरला बेट इथं आपला मठ स्थापन केला। हे सरला बेट गोदावरी नदी पात्राच्या मध्यभागी असून त्याच्या चारही बाजूने पाणी असतं। या सुंदर ठिकाणी मध्यभागी गंगागिरी महाराजांच्या समाधीचं मंदिर आहे आणि मठ आहे। महाराजांनंतर त्यांच्या अनेक उत्तराधिकारींनी महंत म्हणून त्यांचा आध्यात्मिक वारसा पुढे चालवला। नारायणगिरी महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेला व्यापक रूप दिलं। आज या मठाचे मठाधिपती आहेत रामगिरी महाराज। मठात आज गोशाळा आहे, धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, वाचनालय आहेत, तसंच याशिवाय अनेक गोष्टी आहेत। मठात अहिल्यानगर सह नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यातील भाविक येत असतात। या मठाच्या माध्यमातून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं। पूर्वीच्या प्रथेप्रमाणे त्याचा नारळ म्हणजेच जबाबदारी ही आसपासच्या एखाद्या गावाला वर्षभरापूर्वी दिली जाते। मग ते गाव सप्ताहाचं आयोजक बनतं। पुंतांबा इथं या आयोजकांना नारळ देण्यात येतो आणि मग त्या गावाचे गावकरी कामाला लागतात। टीम बनवतात, विस्तीर्ण अशी जागा शोधतात आणि लोकवर्गणी जमा करतात। मठ त्यांना सहकार्य करतो आणि सप्ताह सुरू झाला की भरपूर लोक त्या गावामध्ये जमतात। मोठा मंडप टाकला जातो आणि मठाच्या महंतांची प्रवचनं सुरू होतात। 7 दिवस महंतांना ऐकायला, विठ्ठल नामाचा गजर करायला भाविक गर्दी करतात आणि या ठिकाणी 7 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं जातं। या अन्नदानाची गोष्ट काही वेगळीच आहे आणि याच सप्ताहाने आता जगात एक वेगळा रेकॉर्ड केलाय। साधारण आमटी भाकरीचं जेवण इथं दिलं जातं। भाकरी बनवण्यासाठी नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता अशी काही तालुक्यांमधली गावं ठरलेली असतात। त्या गावांना आधी पूर्वसूचना दिली जाते आणि मग ठरलेल्या दिवशी त्या गावांच्या विठ्ठलाच्या मंदिरात गावातील लोक भाकरी जमा करून देतात। सहसा गावातील एकही घर असं नसतं की जे 5-10 भाकरी बनवून देत नाही। मग मठाचे स्वयंसेवक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून या भाकरी सप्ताहाच्या ठिकाणी आणतात आणि जेवणाच्या वेळी त्या वाढल्या जातात। तसंच आमटी ही इथं मेगा किचन उभारून बनवली जाते। सुमारे 400 सेवेकरी अन्न बनवण्यासाठी इथे असतात। 350 कढयांमध्ये आमटी बनवली जाते आणि प्रत्येक कढई ही 400 लिटर क्षमतेची असते। मग बनवलेली आमटी ही ट्रँकरमध्ये भरली जाते आणि ताबडतोब पंक्तीच्या ठिकाणी आणली जाते। ट्रँकरमधून बादल्यांनी ती काढून भाविकांना वाढली जाते। बऱ्याचदा बुंदी सुद्धा अशीच इथं बनवली जाते। त्यासाठी 500 क्विंटल साखर सुद्धा कमी पडत असल्याचं सांगितलं जातं। एकादशीच्या दिवशी इथं खिचडी बनवली जाते आणि रोज सकाळ संध्याकाळ लाखो लोक इथं जेवतात। एवढ्या मोठ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक आयोजकांच्या वतीनं उभे केले जातात आणि एवढा मोठा हा सगळा इव्हेंट पार पाडला जातो। 2017 मध्ये या सप्ताहात एक गिनीज बुक रेकॉर्ड केलं गेलं। त्यावेळी सप्ताह होता संभाजीनगर जिल्ह्यातला वैजापूर तालुक्यात। तेव्हा उपस्थित असणाऱ्या 10 लाख भाविकांना एकाच वेळी स्वयंसेवकांनी 8 मिनिटांमध्ये महाप्रसादाचे लाडू वाटले होते आणि एकूण 17,000 कर्मचारी तिथे होते जे केवळ एक धार्मिक सेवा म्हणून हे करत होते। जगातील सर्वात मोठा मॅनेजमेंट सोहळा म्हणून त्याच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झाले। तसंच 10 लाख लोकांनी एकाच वेळेस इथं एकाच ठिकाणी नामस्मरण केलं होतं। त्यामुळे दुसरंही एक आगळं वेगळं रेकॉर्ड सप्ताहाच्या नावावर झालंय।
कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यात सुरू असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली आणि त्यावेळी ही महाराष्ट्राची मोठी परंपरा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये या परंपरेला मानणारा बराच भाविक वर्ग असल्याने विखे कुटुंबातील मंडळी तर 7ही दिवस इथे ठाण मांडून असतात. तसंच नगर जिल्ह्यातील सर्वच नेते इथे उपस्थित असतात. तर अशी ही अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली परंपरा आजही अनेक मॅनेजमेंटचं शिक्षण देणाऱ्या संस्थांनाही इथलं व्यवस्थापन धडे देईल हे मात्र नक्की आहे. तुम्हाला ही परंपरा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव बत्ती.